नमस्कार नमस्कार नमस्कार. एकनाथ खडसे यांनी आज जी काही पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये पार्थ पवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने जमीन हडपण्याचा कार्यक्रम करतोय ते सगळा खुलासा इथे त्यांनी केलेला आहे. स्टेप बाय स्टेप आपण एक एक गोष्टी जाणणार आहोत आणि एकनाथ खडसे यांनी काय सांगितलं तेही तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. व्हिडिओतनं तुम्हाला खूप काही माहिती मिळणार आहे. ज्या पद्धतीने अजित पवार बेंबीच्या देठापासून शेतकऱ्याला म्हणतो की शेतकरी वेळेवर कर्ज भरत नाही, शेतकरी येऊ करतो तीव करतो आणि टोलेबाजी करतो, कधी मजा करतो, कधी मस्ती करतो, कधी कोणाला काही उलटं सुलटं बोलतो. आज स्वतःच्या तोंडाचं पाणी पळालं. ज्या पद्धतीने 70,000चा घोटाळा पचवला होता आणि त्याच्यानंतर खूप काही दिवस झाले आता हळूहळू ज्या पद्धतीने एकनाथ खडसेचा राजीनामा देवेंद्र फडणवीसने मागितला होता आणि त्यांच्या सरकारने वरतून आदेश दिला होता की जर राजीनामा नाही दिला जमीन प्रकरणातला जे भोसरीतली जमीन एकनाथ खडसेंनी घेतली होती त्याच्याबद्दल राजीनामा त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला असं गिरीश महाजनने देखील एक वक्तव्य केलं. जर राजीनामा नाही दिला तर पक्षातनं हकलपट्टी करू असं देखील सांगितलं. मग आता मूळ मुद्दा हा आहे की पार्थ पवारचं एक कांड ओपन झालं परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी. कोरेगावमध्ये एक जमीन होती जिचं की जवळपास 1800 कोटी व्हॅल्युएशन होतं. ती जमीन फक्त 300 कोटीमध्ये घेतली आणि स्टॅम्प ड्युटी गाड केली. फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ही 1800 कोटीची जमीन 300 कोटीमध्ये घेतली. त्याच्यानंतर दुसरा कांड आता ओपन झाला तो म्हणजे पुण्यातला दापोडी जो काही परिसर आहे तिथे एक महत्त्वाची जागा, आजूबाजूला खूप काही सिटीचा परिसर आहे. ही जमीन होती पेशवे काळातील. ते पेशवे काळामध्ये एक नवीन नियम होता की ज्यांना मुलगा होईल त्यांच्याकडे ती जमीन राहील, ज्यांना मुलगी होईल त्यांच्याकडनं ती जमीन काढण्यात येईल. नंतर ही जमीन ही पेशवाई गेली आणि मग हळूहळू ती शासनाच्या मालकीची झाली. मग कधी कृषी खात्याला देण्यात आली, त्याच्यानंतर ती जमीन PMRDला देण्यात आली, नंतर PMTसाठी ती राखीव ठेवण्यात आली. अशा सगळ्या काही गोष्टी याच्यातनं झाल्या. मग ह्या पार्थ पवार काय एवढा अट्टल माणूस आणि अजित पवार म्हणतो मला काहीच माहीत नाही त्याच्यातलं. म्हणजे काय, हा पार्थ पवार पॉवर ऑफ अटर्नी कोणाला तरी देतो. म्हणजे समजा पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय तर मालकी हक्क. ठीक आहे, माझ्यानंतर हे मालकी हक्क आणि हे विकू शकता, काहीही करू शकता अशी पॉवर ऑफ अटर्नी एक लेडीज आहे. त्या लेडीजच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी आणि ती लेडीजच हळूहळू हे सगळ्या जमिनी घाळ करत गेली. या 15 एकर जमिनीच्या संदर्भामधला विषयाच्या संदर्भामध्ये काल सरकारच्या माध्यमातून FIR दाखल करण्यात आला. ही जमीन सरकारी आहे आणि या सरकारी जमिनीला हडप करण्याचा प्रयत्न काही वर्षापासून हेमंत गावंडे आणि त्यांचे सारे सहकारी या ठिकाणी करताना दिसतं आहे. ही प्रकार जे आहे ते 2009पासून पहिल्यांदा हेमंत गावंडेंनी या संदर्भामधला प्रश्न केला. वास्तविक ही जमीन जी आहे ते 1883पासून सरकारची आहे. त्याच्या आधी ती पेशव्यांची जमीन होती. त्याच्या आधी एक कुटुंब, विध्वंस वगैरे असे कुटुंब त्या ठिकाणी होते ज्यांना पेशव्यांनी ही जमीन उदरनिर्वाहासाठी दिलेली होती. आणि ही उदरनिर्वाहासाठी दिलेली जमीन जी आहे ती त्यांना मुलगा होईपर्यंत, म्हणजे मुलगा होत असेल तोपर्यंत, मुलगी झाली तर त्यांना मिळणार नाही अशा स्वरूपाची होती. मधल्या कालखंडामध्ये त्यांचं वतन संपुष्टात आलं. गव्हर्नमेंटने ही जमीन परत ताब्यामध्ये घेतली. गव्हर्नमेंटच्या उतार्यावर नावंसुद्धा लागून गेले आणि 1920च्या कालखंडामध्ये ही जमीन कृषी महाविद्यालय म्हणजे कृषी प्रयोजनासाठी देण्यात आली. आणि 20पासून तर आज तागायत ती कृषी प्रयोजनासाठी, त्याच्यामध्ये डेअरीसाठी, कुक्कुटपालनासाठी, ॲग्रिकल्चर विद्यापीठासाठी, ॲग्रिकल्चर कॉलेजसाठी अशा स्वरूपाची वापरण्याला परवानगी त्यात देण्यात आलेली आहे. आता याच्यामधली जी 15 एकर जमीन जी जवळपास 1500 कोटी रुपयाची आहे, म्हणजे हार्ट ऑफ द सिटी आहे. शिवाजीनगर हे हार्ट ऑफ द सिटी आहे. याच्या साऱ्याबद्दल ST स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे, साखर संघाची इमारत आहे, कृषी संशोधन केंद्राची इमारत आहे. अशा मोठ्या याच्यामधली मध्यवस्तीमधली ही जमीन आहे. याची किंमत मोठी आहे. आता ही जमीन हडप करण्यासाठी जिथलंची जे 15 एकर जमीन आहे ही जमीन हडप करण्यासाठी 2009पासून यांनी प्रयत्न केले. त्या कालखंडामध्ये ही जमीन जी आहे ते पुणे महानगरपालिकेला त्या ठिकाणी रिझर्वेशनसाठी ठेवली होती. ती PM म्हणजे आपल्या पुणे ट्रान्सपोर्ट विभागाच्यासाठी ठेवण्यात आलेली होती. म्हणून ती मोकळी होते, त्याच्यावर बांधकामं झालेले नव्हते. म्हणून जमीन सरकारी असल्यामुळे हडप करण्याचा या हेमंत गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रयत्न केला.
मग त्याच्यामध्ये ते सक्सेस झाले नाही. म्हणजे त्यांनी कलेक्टरकडे अपील केलं, कमिशनरकडे अपील केलं, मंत्र्याकडे अपील केलं, मी मंत्री असताना अपील केलं, पण सर्वांनी हे अपील फेटाळलं. जवळपास खूप काही मोठी किंमत असलेली ही जमीन आणि म्हणजे 13 एकर जमीन यांनी घाण केली, उलटे सुलटे कागदपत्र बनवून. आणि अजित पवार म्हणतो मला माहीत नाही याच्यातलं काहीच. अरे काय माहीत नाही तुला? कसं काय माहीत नाही? बरा आहेस ना तू अजित पवार? तुला माहीत नाही? तुला कसं काय माहीत नाही? स्वतःचं पोरगं स्वतःचं कांड करते, शासनाच्या जमिनी हडपते, फुकटात हडपते, स्वस्तात हडपते. तू गप्प, ते बेंबीच्या देतापासनं बोंबलणारं टरबुजा गप्प. तुम्हाला हे सगळं दिसत नाही आहे कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कांड चालू आहे? तुमचे डोळे बंद आहेत, तुम्हाला दिसत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काळा चष्मा लावला आहे तुमच्या लोकांसाठी आणि इतर लोकांसाठी. शेतकऱ्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत, सरकारला द्यायला पैसे नाही. कोणी जर थोडंसं शेतकऱ्याने कर्ज लेट भरलं त्याच्यामागे तुम्ही तगादा लावता, हे करता ते करता. अशा खूप काही गोष्टी आहेत मित्रांनो. आणि हे जे काही कांड आहे हे कांड ओपन झाले. मग अजित पवारांना हाच प्रश्न आहे की अजित पवार एवढी संपत्ती प्रॉपर्टी घेऊन करणार काय? तुम्ही किती वर्चस्व गाजवायचं आहे? कुणाला दाखवायचं? कुठं न्यायचं आहे? स्वर्गात न्यायचं आहे का? काय करायचं आहे या सगळ्या जमिनीचं, या सगळ्या पैशांचं? अरे सोडा, थोडंफार जनतेला सोडा. काय ते पैशांच्या मागे लागताय? काहीतरी दानधर्म करा. हां, आणि दानधर्म तर नाही जमत तर ह्या ज्या काही फुकटाच्या जमिनी आहेत त्या जमिनी हडपू नका. आणि याच्यावरच आता एकनाथ खडसेंनी प्रश्न केला आहे की अजित पवार राजीनामा का देत नाही आहे आणि देवेंद्र फडणवीस या राजीनामा का मागत नाही आहे? जर तुम्ही युतीमध्ये जरी असाल, तर जरी तुम्ही पक्षश्रेष्ठी असाल, तर तुम्हाला एक तर पक्षातनं किंवा महायुतीतनं बरखास्त करायला पाहिजे, नाहीतर तुमचा राजीनामा घ्यायला पाहिजे. पण कोणी याच्यावर बोलायला तयार नाही आहे, कारण की सगळ्यांच्या मुठ्या आवडल्यात. आता गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचं भांडण झुंपलंय. कसं? तर खडसे म्हणतं की मी राजीनामा दिला, गिरीश महाजन म्हणतं की त्याच्याकडनं राजीनामा घेतला किंवा त्याला पक्षातनं हाकायलायचं चालू होता. हे सगळ्या कांडमध्ये मुळात म्हणजे जो काही पार्थ पवार आहे हा सगळ्यांना वाटत होतं बेवडं आहे, फिरतंय इकडं तिकडं, कोणाला कळत नाही काय नाही आणि उलटे सुलटे. मी एवढ्या दिवसापासून हाच विचार करत होतो की आयला अजित पवार एवढा अट्टल खिलाडी आणि त्याचा मुलगा काहीच करत नाही, काहीच बघत नाही, काहीच काम करत नाही. तर असे कामं चालू होते शांततेत, गुपित कावा, सगळं संमतीने आणि हळूहळू आपल्या घशात हे सगळ्या प्रॉपर्टी जप्त करणं चालू होतं. मित्रांनो, अशा लोकांना बरखास्त काय, यांना तर एक मतसुद्धा पडायला नाही पाहिजे. यांच्या घरच्यांचेच मतं, यांना 3-4 जे काही मतं असतील ना तेवढेच मतं मिळायला पाहिजे आणि जे हे निवडून यायला नको, जेणेकरून आपल्या सर्वसामान्य जनतेचा जो काही सरकारची जागा म्हणजे आपल्या सगळ्यांची जागा, आज तिथे काहीतरी चांगला प्रोजेक्ट आला असता, शाळा आली असती, शासनाचे झेडपीचे काहीतरी कार्यक्रम झाले असते, काहीतरी उपाययोजना झाल्या असत्या. जागेची एवढा तुटवडा याच पुण्यामध्ये, ती पुण्यामधल्या ह्या सगळ्या महत्त्वाच्या जागा यांनी अशा कित्येक जागा हडपल्या आहेत आणि ते कित्येक प्रकरणं हळूहळू निघायला पाहिजे. 99% मालकी असलेला हा पार्थ पवार याच्यावर कार्यवाही होत नाही आणि 1% मालकी असलेल्या त्या 3 लोकांवर कार्यवाही करतं. देवेंद्र फडणवीस बुद्धिभ्रष्ट झाली आहे का? अजित पवार तुम्ही तर शेण खाल्लंच आहे तुमच्या मुलाचं सगळे गुन्हे लपून, पण देवेंद्र फडणवीस बुद्धी गहाण ठेवली आहे का? हां, काय 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 करता काय तुम्ही? तुम्हाला कळत नाही आहे का? हे सगळे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयावर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.